मला वाटतं की आपण इथे पाहतोय की ज्या प्रकारे फक्त नागरिक नाही तर विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी शिवसेना जनतेच्या दारी या उपक्रमामध्ये सामील झालेले आहेत। एकूण 20,000 लाभार्थ्यांचं या ठिकाणी आज दाखल्यांचं वितरण आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते शिंदे साहेब यांच्या हस्ते आज इथे वितरण होणार आहे। तर ही एक अनोखी बाब आहे की जे खरंच जे नागरिक आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत या शिवसेनेने ओळखल्या आहेत आणि त्या ज्या गरजा आहेत या आपण जनतेपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी हा आपण उपक्रम याकडे राबवलेला आहे। तर हा उपक्रम इथेच नाही थांबणार आहे, हा दर 3 महिन्यांनी हा उपक्रम जारी राहणार आहे। या कधी जे लाभार्थी आहेत, जे नागरिक आहेत आणि विद्यार्थी आहेत ज्यांना प्रत्येक दाखल्यासाठी म्हणजे आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला असो, रहिवासी दाखला असो, या दाखल्यांसाठी जे तहसील ऑफिसमध्ये जावं लागतं ते आपण हे सगळे दाखले त्यांच्या घरपोच आपण करून देणार आहोत। म्हणून हीच गरज एक शिवसैनिक म्हणून आणि आमचे सगळे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी ती ओळखली आहे की जनतेला नेमकं पाहिजे काय, जनतेला हेच पाहिजे की त्यांचा वेळ वाचावा आणि त्यांना शासनाच्या दारी दररोज भटकाव नाही लागला पाहिजे। त्यासाठीच आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे। त्या अनुषंगाने हे जे सगळे दाखले आहेत हे दाखले आपण त्यांना घरपोच देणार आहोत। मला वाटतं की आज आम्ही सगळे एक शिवसैनिक म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि जनतेच्या हितासाठी ज्या काही गोष्टी लागतील ते शिवसैनिक म्हणून आम्ही सगळे जनतेच्या हितासाठी काम करतोय। आज या ठिकाणी जे खासदार आहेत आदरणीय रवींद्र वायकर साहेब हे अतिशय उत्तम काम करतायत, लोकहिताचं काम करतायत आणि भविष्यामध्ये जर डिलिमिटेशन झाली, जर काही पक्षांनी संधी दिली तर नक्कीच आम्हाला सुद्धा दिल्लीत जायला आवडेल। मला वाटतं की ही फार मोठी हास्यास्पद गोष्ट आहे। ठाकरे बंधूंचं ह्याच्यामध्ये योगदान काय ते त्यांनी स्वतःला आत्मपरीक्षण करून विचारलं पाहिजे। आज अभिजित टिपके हे छत्रपती संभाजीनगरचे जे एक रहिवासी आहेत ते US मध्ये नोकरी सोडून, धंदा सोडून, लोकांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी US ची नोकरी सोडून इथे धावत आले, पण मुंबईमध्ये राहणारे ठाकरे बंधू हे त्यांना जाग आली नाही। जेव्हा एखादा छत्रपती संभाजीनगर मधला युवक जागा झाला त्याच्यानंतर ह्यांना जाग आली आणि आयत्याला आपण म्हणतो ना या प्रकारे फक्त ते दुसऱ्याचा जल्लोष आज ते स्वतः साजरा करतायत। म्हणजे ही काही नवीन गोष्ट नाहीये। त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या मेहनतीवर जो पक्ष उभा राहिला तेच आम्ही सगळे शिवसैनिक त्यांनी उभा केला। मग ते आदरणीय शिंदे साहेब असो, आदरणीय रामदासभाई असो, आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब असो, आदरणीय अडसूळ साहेब असो, हे जे सगळे नेते मंडळी ज्यांनी पक्ष उभा करण्यासाठी जे तिढा दिली त्यांना बाजूला ठेवून हे स्वतः ठाकरे बंधू एकत्र येऊन जे जनतेची दिशाभूल करतायत, मला वाटतं जनता त्यांना कदापि माफ करणार नाही। उद्धव ठाकरे असे म्हणाले की एका कॉक्रोचने उद्धवशाहीला नमवलं। मला वाटतं की मी उद्धव साहेबांवर भाष्य करण्याचा एवढा मोठा कार्यकर्ता अजून झालो नाहीये, पण शेवटी उद्धव साहेबांचा मान राखून जरी एका कॉक्रोचने चुकवलं असेल पण त्या कॉक्रोच हा तुमचा कॉक्रोच आहे का, मातोश्रीतला कॉक्रोच आहे का, तर नाही। हा जो कॉक्रोच आहे हा प्रत्येक युवामध्ये कुठेतरी हा कॉक्रोच जिवंत करण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती अभिजित टिपकेने घेतलेली आहे आणि वांगूंनी घेतलेली आहे। त्याप्रमाणे ह्या दोघांचं अभिनंदन केलंच पाहिजे। पण शेवटी आज विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे काही प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नांचं जे तिढा निर्माण झाला आणि त्या प्रश्नांसाठी भांडण्यासाठी हे जे रस्त्यावर उतरले त्या प्रकारेच जर हे ठाकरे बंधू अगोदर उतरले असते आज विधानसभेमध्ये जेव्हा हे ठाकरे जे आमदार आहेत त्यांनी एकही प्रश्न नीटचा उचलला आहे का हे तुम्ही पाहून बघा। त्यांनी कुठला प्रश्न उचलला, हिंदुत्वाचा प्रश्न उचलला। आज ते जे निवडून आले ते हिंदुत्वाच्या जोरावर निवडून आले का हे त्यांना प्रश्न विचारा। त्याचबरोबर त्यांनी लोकसभेमध्ये कोणाला मतदान केलं, याच मतदारसंघामध्ये पाकिस्तानचे झेंडे कोणी फडकवले हे 10 प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांना हिंदुत्व आठवेल। म्हणून स्वतः आपण विद्यार्थ्यांसाठी काय केलं हे त्यांनी विचारलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्यांच्या जल्लोषामध्ये दुसऱ्यांचा झेंडा फडकवायचं एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे। श्रीकांत शिंदेजी हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत। ते पहिल्याच टर्ममध्ये काही मंत्री व्हायला खासदार झाले नाही। इतर जे बंधू आहेत ठाकरे ते पहिल्याच टर्ममध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं आणि
झाले सुद्धा पहिल्या स्टॅम्पच्या आधारे, पण श्रीकांत शिंदे जे काही तळागाळातले कार्यकर्ते आहेत आता म्हणून त्याला तळागाळातल्या अडचणी सुद्धा माहिती आहे. त्या अनुषंगाने त्यांना जे काही जबाबदारी आदरणीय मोदी साहेब देतील ते मला वाटतं ते 100% उत्तमपणे पार पाडतील. पण एक शिवसैनिक म्हणून नक्कीच त्यांना आम्हाला कॅबिनेट मंत्री झालेलं बघताना आवडेल. पण त्याचबरोबर शिक्षण मंत्री असो किंवा मग आरोग्य असो, आज आपल्या देशामध्ये आरोग्य खरोखरच त्याच्यामध्ये चांगली फोर्सची गरज आहे. त्यात त्यांना आरोग्याची जबाबदारी किंवा मग इतर जे युवांच्या निगडीत जे काही विषय असतील मला वाटतं 100% पार पडू शकतील. स्वतः डॉक्टर आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते खासदार झाल्यानंतर सुद्धा ते प्रॅक्टिस करायचे. आता कुठे त्यांना वेळ भेटत नाही. म्हणून मला वाटतं की शिक्षण असो किंवा आरोग्य असो दोन्ही विषय ते चांगल्या प्रकारे हाताळू शकतात.